शैक्षणिक सत्र 2024-25 करिता ITI ॲडमिशनसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे। यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, काय काय कागदपत्र लागतात, याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा। मी रिशाद खान आपल्यासाठी अशीच माहिती आणत असतो। ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गुगलवर सर्च करा DVET ॲडमिशन। इथं तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल DVET महाराष्ट्र, याच्यावर क्लिक करा। बघा, ही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ITIची वेबसाईट आहे। इथं बघा, इथं राईट साईडला ॲडमिशन नोटिफिकेशन दिलेलं आहे। ते थोडक्यामध्ये जाहिरात पाहून घेऊ। तर पहा, 3 तारखेपासून 3 जून 2024 पासून ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। ऑनलाईन फॉर्म भरायची शेवटची तारीख 30 जून 2024 सायंकाळी 5 वाजतापर्यंट आहे। त्यानंतर बघा, ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अर्ज स्वीकृत केंद्रात राज्यातील शासकीय किंवा खाजगी ITI कॉलेजमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचे आहेत। ते तुम्हाला 5 जूनपासून करायचे आहेत। 5 जून 2024 पासून ते 1 जुलै 2024 पर्यंत। जोपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार नाही तोपर्यंत तुमचा ITIसाठी ॲडमिशन फॉर्म संपूर्णपणे कंप्लीट होणार नाही। तर आधी ऑनलाईन फॉर्म भरून घ्या, त्यानंतर तुम्ही कॉलेजला जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या। त्यानंतर बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ट्रेड तुमच्या लॉगिनमधून टाकायचे आहेत। तर ट्रेड टाकायची तारीख 5 जून 2024 पासून आहे। शेवटची दिनांक 2 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजतापर्यंत आहे। त्यानंतर तुमचे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड राऊंड इथून 4 जुलैपासून सुरू होणार। तर पहा, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी इथं उजव्या साईडला इथं एक ऑप्शन दिलेला आहे कॅन्डिडेट लॉगिनचा। तर इथं तुम्हाला आधी न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तर इथं न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करा। रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला ही सर्व माहिती भरायची आहे। तर याच्यामध्ये आपल्याला पूर्ण 5 स्टेप कंप्लीट करायचे आहे। तर आपण सुरुवातीपासून सगळे स्टेप पाहूया। तर सर्वप्रथम बघा, तुम्ही जे तुमची 10वी पास केलेली आहे ते कोणत्या बोर्डमधून केलेली आहे। तुम्ही जर महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून तुमची 10वी पास केली असेल तर इथं वरच्या ऑप्शनला राईट करा, किंवा तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बोर्डमध्ये तुमची 10वी पास केली असेल तर अदर दॅन अबो एक्झाम बोर्ड, म्हणजे महाराष्ट्र बोर्डच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बोर्डचा ऑप्शन इथं दिलेला आहे, तर ते तुम्ही राईट करू शकता। तर इथं तुमचं योग्य पर्याय निवडा। त्यानंतर बघा, इथं तुमचा सीट नंबर द्यायचा आहे। तुम्ही 10वीमधल्या तुमच्या परीक्षेचा इथं रोल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर परीक्षा पास झाल्याची वर्ष टाकायचं आहे। तुम्ही 10वी कोणत्या वर्षी पास झालेला आहात तो वर्ष इथं टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या परीक्षेचा महिना टाकायचा आहे। हे तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या मार्कशीटवर परीक्षेचा महिनासुद्धा लिहून असते, ते पाहून घ्या आणि इथं टाका। त्यानंतर बघा, इथं तुमची जन्मतारीख टाकायची आहे। समोर इथं जन्मतारीख टाका। त्याच्यानंतर बघा, खाली बघा, त्याच्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल इथे द्यायची आहे। त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे फर्स्ट नाव। तर इथं तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम लिहायचं आहे आणि हे सर्व माहिती तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार भरा। त्यानंतर समोर इथं आडनाव लिहा आणि त्याच्यानंतर इथं तुमचं चालू सक्रिय मोबाईल नंबर टाकायचा आहे। या नंबरवर आता तुम्हाला एक OTP येईल, तो OTP टाकून इथं व्हेरीफाय करायचा आहे। मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर इथं बाजूला एकदा क्लिक करा। इथं तुम्हाला एक अशी माहिती येईल। तिथं तुम्हाला एक OTP जाईल। तिथं तुम्हाला इथं एक ॲग्रीचा बटन दिलेला आहे, पहा, इथं तुम्हाला राईट करायचं आहे आणि इथं मोबाईल नंबरच्या समोर त्यानंतर इथं एक व्हेरीफायचा बटन येईल, त्या बटनवर क्लिक करायचं आहे। आता बघा, तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवलेला आहे, तो OTP इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सबमिट करा। आता तुमचा OTP व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि इथं तुमचे त्याच्यानंतर खाली एक चालू ईमेल ID द्यायची आहे। इथं तुमची ईमेल ID टाका। आता बघा, इथं तुम्हाला एक तुमच्या ITIच्या फॉर्मसाठी एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे। तर तुम्ही इथं बघा सॅम्पल दिलेले आहे, तुम्हाला कशा प्रकारे तो पासवर्ड सेट करायचा आहे ह्यानुसार हे एक्झाम्पल दिलेलं आहे, यानुसार तुम्ही एक पासवर्ड सेट करा। त्यामध्ये एक अक्षर कॅपिटल असलं पाहिजे, काही अक्षर स्मॉल, काही सिम्बॉल्स आणि काही न्यूमेरिक, असं तुमचं पूर्ण पासवर्ड असायला पाहिजे। त्यानंतर बघा, पासवर्ड टाकल्यानंतर खाली इथं तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर इथं रजिस्टर बटनावर क्लिक करा। बघा, आता तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे। इथं तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, हा रजिस्ट्रेशन नंबर नोट करून घ्या। आता खाली इथं लॉगिनचा ऑप्शन दिलेला आहे, इथून तुम्हाला तुमची लॉगिन परत एकदा करायची आहे। तिथे लॉगिन बटनवर क्लिक करा। आता तो तुम्हाला मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जे पासवर्ड आता सेट केला होता ते पासवर्ड टाकायचा आहे। त्याच्यानंतर खाली कॅप्चा टाका आणि लॉगिन बटनवर क्लिक करा। बघा, इथे तुमचे फॉर्मचे इथे एक स्टेटस दिसेल,
हे पूर्ण स्टेज तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला फक्त फॉर्म भरायचा आहे. तर आता फॉर्म भरण्यासाठी इथं बघा ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजचा एक टॅब दिलेला आहे. याच्यासमोरील एक बाण दिलेला आहे, बाणवर क्लिक करा. तिथं बघा इथे एक ॲप्लिकेशन फॉर्म असा ऑप्शन आहे. तर इथं तुम्ही क्लिक करा, इथं ॲप्लिकेशन फॉर्म तुमचं सुरू होईल. इथे तुम्हाला एक माहिती दिलेली आहे, ते माहिती पूर्णपणे वाचून घ्या आणि खाली ओके बटनवर क्लिक करा. आता बघा रजिस्ट्रेशनमध्ये आपण भरलेली माहिती इथं सर्व ओपन होईल. आता उरलेली माहिती आपल्याला इथं पूर्ण भरायची आहे. तर सर्वप्रथम इथं बघा आपला जेंडर निवडायचा आहे. तर तुमचा जेंडर निवडा. त्याच्यानंतर इथं जन्मतारीख ऑटोमॅटिक येईल, नॅशनॅलिटी येईल. आता तुमची इथं मातृभाषा टाकायची आहे. तुमच्या TCवर पहा मातृभाषा काय दिलेली आहे, त्यानुसार तू मातृभाषा टाका. आता इथं खाली त्याच्यानंतर तुम्हाला इथं धर्म निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे. तुमची कास्ट कोणत्या कॅटेगरीमध्ये येते ती कास्ट निवडा आणि समोर तुमची कास्ट लिहायची आहे. तर तुमची कास्ट लिहा. त्यानंतर बघा तुमचे इथं फॅमिलीचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर इथं नेक्स्ट पेजवर क्लिक करा. आता तुम्हाला इथं तुमची सर्व ॲड्रेस द्यायचा आहे. इथं तुमचा पूर्ण ॲड्रेस भरा. ॲड्रेस टाईप केल्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्ट पेजवर क्लिक करा. त्यानंतर बघा नेक्स्ट स्टेपमध्ये तुमचे पालकाचा तपशील इथं भरायचा आहे. तर याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे अनाथ उमेदवारांसाठी. जे विद्यार्थी अनाथ आहे ते तुम्ही इथं ऑप्शन निवडू शकता. इथं यस केल्यानंतर इथं तुम्हाला ते सगळी माहिती द्यायची आहे. तुमचं पालक कोण आहे, तुम्ही कुठं राहता ते सर्व माहिती द्यायची आहे. असल्यास यस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर बघा तुमच्या इथं हे 2 कॉलम दिलेले आहे. इथं तुमच्या वडिलाची पूर्ण माहिती भरायची आहे आणि समोरच्या कॉलममध्ये तुमच्या आईची पूर्ण माहिती भरायची आहे. तर सर्वप्रथम तुमच्या वडिलाची माहिती भरून घ्या. त्याच्यामध्ये तुमच्या वडिलाचा फर्स्ट नेम टाकायचा आहे. तुमच्या वडिलाचं नाव बघा इथं SSCच्या मार्कशीटनुसार टाकायचं आहे. त्यानंतर इथं तुमचं सरनेम टाकायचं आहे. बघा तुम्ही वडिलाचं नाव टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला कन्फर्मेशन येईल की तुमचं हे नाव असं तुमचं दिसेल. ते बरोबर आहे किंवा नाही त्याची खात्री करून घ्या. चुकीचे असल्यास ते दुरुस्त करून घ्या आणि नंतर ओके बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या पालकाचा व्यवसाय निवडायचा आहे. तुमचे पालकाचा व्यवसाय काय आहे ते निवडा. गव्हर्नमेंटवर किंवा कोणत्या नोकरीवर तुमचे पालक असतील तिथे तुम्हाला इथं हे 3 ऑप्शन टाकायचे आहे. ते कोणत्या राज्यात कार्यरत आहेत, कोणत्या जिल्ह्यात आहे आणि कोणत्या तालुक्यावर नोकरीला आहे ते ऑप्शन भरायचं आहे. त्यानंतर बघा पालकाचं वार्षिक उत्पन्न इथं टाकायचे आहे. त्याच्यानंतर आदिवासी तर महाराष्ट्र ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्याच्यानंतर इथं तुम्हाला तालुका आणि जिल्हा निवडायचा आहे, तो निवडून घ्या. त्याचप्रमाणे बघा आता जसे तुम्ही वडिलाची माहिती भरलेली आहे तशीच पूर्ण माहिती तुमच्या आईची भरायची आहे. नाव, त्यांचा व्यवसाय आणि ते ॲड्रेस इथं तुम्हाला टाकायचं आहे, ते टाकून घ्या. ते झाल्यानंतर पुन्हा आता नेक्स्ट पेजवर क्लिक करा. आता बघा विद्यार्थ्याला डिफेन्स कॅटेगरीची डिटेल दिलेली आहे. तुम्ही संरक्षण श्रेणीशी संबंधित आहात का, म्हणजे डिफेन्स कॅटेगरीमध्ये आहात का, ते असल्यास यस करा, अन्यथा नो करा. त्याच्यानंतर इथं तुमची अपंगत्वाची डिटेल दिलेली आहे. तुम्ही जर अपंग असाल तर इथं यस करा. त्यानंतर इथं तुमची अपंगाची टक्केवारी टाकायची आहे. इथं अपंगाचा प्रकार टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर अपंगाची सब कॅटेगरी इथं द्यायची आहे. ते तुमच्या अपंगाच्या प्रमाणपत्रावर ही सर्व माहिती असते, ते पाहून भरून घ्या. त्याच्यानंतर बघा आपण इंटरमिडिएट चित्रकलेची परीक्षा पास आहे का, असेल तर यस करा, नाहीतर नो करा. आपण कोणता स्पोर्ट पर्सन आहे का, खेळाडू आहे का, त्याच्यामध्ये असेल तर ते यस करा की अन्यथा नो करा. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रातील शासकीय मान्यताप्राप्त बालसुधारगृहातून उत्तीर्ण झालेले असेल तर यस करा, अन्यथा नो करा. यस केल्यास तर तुम्हाला ही माहिती भरायची आहे, नसेल तर नो करा. आणि हे झाल्यानंतर इथं नेक्स्ट पेजवर क्लिक करा. आता बघा इथं तुम्हाला ITसाठी जे पात्रता लागते ते पात्रतेची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये बघा तुमच्या शाळेचे राज्य इथं ऑटोमॅटिक आलेलं, आपण तिथं महाराष्ट्राचा ऑप्शन घेतलेला होता, इथं ऑटोमॅटिक ऑप्शन आलेला होता. अवधार असेल तर इथं अवधार येईल. त्याच्यानंतर बघा तुम्ही तुमची 10वी महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावातून केलेली आहे, 10वी पास तुम्ही कुठून आहात ती माहिती द्यायची आहे. इथं शाळेचा जिल्हा भरायचा आहे. त्याच्यानंतर शाळेचा तालुका आणि इथं गाव लिहायचं आहे. ते झाल्यानंतर इथं पहिला ऑप्शन बघा आपण 10वी उत्तीर्ण आहात का, तर इथं तुम्ही 10वी पास इथं यसचं ऑप्शन करायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपण 10वीला टेक्निकल सब्जेक्ट घेतलेला आहे का, ज्या विद्यार्थ्यांनी टेक्निकल सब्जेक्ट घेतलेला 10वीला त्यांनी यस करायचं आहे. हे एकदम ॲक्युरेट भरा. ज्यांनी घेतलेला आहे त्यांनी यस करा आणि ज्यांनी नाही घेतलेला आहे त्यांनी नो करा. त्याच्यानंतर बघा इथं ब्लाइंड हँडिकॅपचं ऑप्शन अपंग श्रेणीतील आहे का, ते तुमचं योग्य ऑप्शन निवडा. आणि त्याच्यानंतर 10वीमध्ये तुम्हाला मॅथ आणि सायन्स हे विषय होते का, तर सरासरी सर्वांना असतेच, नसेल तेव्हा त्यांनी नो करा, पण सरासरी हे सगळ्यांना असतेच, हे यस करा. आणि त्याच्यानंतर बघा तुमच्या 10वीची मार्कशीटवरले सगळे माहिती म्हणजे सर्व विषयाचे पूर्ण प्रत्येक विषयाचे गुण इथं तुम्हाला भरायचे आहे, ते अचूकपणे भरून घ्या. बघा किती मार्क पडलेले आहे बरोबर टाका.
बघा त्यानंतर बघा ज्या विद्यार्थ्यांनी टेक्निकल सब्जेक्टचा जिथं ऑप्शन यस केलेला होता इथं त्यांना टेक्निकलचे मार्क भरायचे आहेत. त्यानंतर बघा बेस्ट 5 तुमचे 10वीचे मार्क धरल्या जाणार नाहीत, तर तुमचे टोटल विषयपैकी हे मार्क धरून तुमचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट केल्या जाईल, ते ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर बघा आपण जे खाली ऑप्शन समोर घेतले होते त्याचे इथं तुम्हाला गुण मिळतील. नंतर आता इथं बघा हायस्ट क्वालिफिकेशन दिलेलं आहे, तुमचं हायस्ट शिक्षण कितीपर्यंत झालेलं आहे. अजून त्याच्यावर्षी तुम्ही ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं असेल तर इथं तुम्ही तो ऑप्शन निवडू शकता. ठीक आहे, ते भरल्यानंतर इथं नेक्स्ट पेजवर क्लिक करा. बघा आता याच्या आधी आपण ITI प्रशिक्षण घेतलेले आहे का, तर घेतलेले असेल तर यस करा. यस केल्यानंतर तुम्हाला प्रवेशाचे वर्ष, उत्तीर्ण वर्ष, ITIचे संस्थेचे नाव टाकायला लागेल आणि ट्रेडचं नाव टाकायला लागेल. नाही झालं असेल तर इथं नो करा तुम्ही फ्रेश असल्यास, आणि त्याच्यानंतर इथं नेक्स्ट पेजवर क्लिक करा. आता याच्यानंतर बघा तुमचं मूळ जिल्हा इथं ऑटोमॅटिक येईल. तुम्ही जे 10वी पास झालेला जिल्हा आहे ते आपण जे ऑप्शन मागे घेतला होता ते इथं ऑटोमॅटिक येऊन जाईल. तिथं तुम्हाला ते ऑप्शन इथे घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर खाली बघा आता आपल्याला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे कोणत्या कॉलेजमधून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. तुमच्या जवळील जे बी गव्हर्नमेंट कॉलेज किंवा शासकीय ITI कॉलेज आहेत ते तुमच्या जवळील तुम्हाला ऑप्शन तुम्ही निवडू शकता. तर इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॉलेजचं जिल्हा, तालुका आणि कॉलेजचं नाव निवडून घ्या. ते झाल्यानंतर बघा इथं सर्व माहिती एक डिक्लेरेशन दिलेलं आहे, हे डिक्लेरेशन वाचून घ्या आणि इथं स्वीकार करा या ऑप्शनवर तुम्हाला राईट टिक करायची आहे. ते झाल्यानंतर बघा तुम्हाला रजिस्ट्रेशनची फीस भरायची आहे. तिथं मेक पेमेंट वर क्लिक करून तुम्हाला ते फीस भरायची आहे. तर बघा इथं तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPIनं सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. तर फोनपे वगैरे किंवा गुगल पे वगैरे असेल तुमचं तर इथं तुम्ही तुमची UPI ID इथं टाकून इथं पे नाहीवर क्लिक करून तुम्ही ते पेमेंट करू शकता. UPI ID जी आहे ते तुमच्या ॲपमध्ये दिलेली असते, ते पाहून घ्या आणि त्याच्यानंतर तुमचं पे बटनावर क्लिक करा. पेमेंट झाल्यानंतर बघा इथं तुम्हाला एक अशी PDF येते, ते PDFची प्रिंट करून घ्यायची आहे. पेमेंटची फीस आहे तुमची, त्याची प्रिंट काढून घ्या. त्याच्यानंतर बघा पेमेंट झाल्यानंतर असा एक ऑप्शन तुमच्यासमोर अजून येईल शेवटच्या स्टेपला 8व्या नंबरच्या. तिथं खाली येऊन तुम्हाला इथं तुमची PDF फॉर्म भरलेली इथं जनरेट करायची आहे. ते इथं एक इंग्लिशचं ऑप्शन आहे, एक मराठी आहे. तुम्हाला जे सोपं जाते ते तुम्ही जनरेट करून घ्या. बघा त्यानंतर असं तुमचा हा फॉर्म ओपन होईल. 4-5 पेजचा हा फॉर्म आहे. एकदा या फॉर्मची पूर्ण भरलेली आपण माहिती पूर्णतः एकदा चेक करून घ्या. काय बदल करायचा असेल तर आताच्या आता अजून दुरुस्त करता येते. त्यानंतर बघा एक उमेदवारांना बघा महत्त्वाची सूचना आहे, हे पूर्ण महत्त्वाची सूचना एकदा वाचून घ्या आणि कोणते डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे आहे सोबत ते पाहून घ्या. तर डॉक्युमेंटसाठी बघा तुम्हाला नॅशनॅलिटीसाठी एक पुरावा द्यायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला आधार नोंदणी कार्ड चालते किंवा तुमच्या TC चालते किंवा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट चालते किंवा जन्म प्रमाणपत्रसुद्धा चालते. त्याच्यानंतर तुमची 10वीची मार्कशीट द्यायची आहे आणि याच्यासोबत तुम्ही जर 12वी पासचं इथं ऑप्शन टाकलं असेल किंवा ग्रॅज्युएशनचं टाकलं असेल ते सुद्धा तुम्हाला द्यायला लागेल. आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही जर OBCमध्ये असाल, VJNTमध्ये असाल तर नॉन क्रिमिनलसुद्धा द्यायचं आहे. आणि सर्व माहिती अजून बाकी खूप सारे जे तुम्हाला लागू होते इथं सर्व ऑप्शन डॉक्युमेंट्स दिलेले आहे, ते पाहून वाचून घ्या आणि तेवढे डॉक्युमेंट तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॉलेजला घेऊन जा. आता फॉर्म भरल्यानंतर प्रिंट काढल्यानंतर बघा आता तुमचे 2 स्टेप इथं कंप्लीट दिसतील. त्याच्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन इथं पेंडिंगमध्ये दाखवाल. आता तुम्ही इथं कॉलेजला जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा आहे. तो झाल्यानंतर तुमचं पुन्हा हिरवं होऊन जाईल. त्याच्यानंतर बघा ऑप्शन फॉर्म म्हणजे ट्रेड टाकायचे आहे तुम्हाला. तर 5 जूनपासून ट्रेड सुरू होणार आहे. यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तर व्हिडिओ चांगला वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. मी इर्शाद खान आपल्यासाठी नेहमीच अशी माहिती आणत असतो.